संघर्ष केला, तो संघर्ष सोपा नव्हता. आज जयंती निमित्ताने आपण महामानवांना वंदन करतो, त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, पण त्यांचे विचार काय असतात हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. आणि तेच विचार आपल्या आधीच्या पिढीने जपले आणि तीच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. नाही तर आजच्या राजकारणामध्ये काही लोक स्वतःला चाणक्य समजतात. काही दिवसांपूर्वी आपण सर्वांनी पेपरमध्ये जाहिरात बघितली असेल, एका नेत्याची जाहिरात, बेनामी जाहिरात. आम्ही जे काय करतो खुल्लम खुल्ला करतो, आम्ही कोणाला घाबरत नाही. आमच्या पाठीमागे नाव आहे, आमच्या बरोबर लोक आहेत, आम्ही नाही कोणाला घाबरत. पण तुम्हाला तुमची जाहिरात देण्यासाठी बेनामी जाहिरात द्यावी लागते. पण मी त्यांना सांगतो, त्या नेत्याला जाहिरात देऊन तुम्ही नटसम्राट होऊ शकता, नटवरलाल होऊ शकता, पण तुम्ही लोकनेता होऊ शकत नाही. लोकनेता व्हायला लोकांचा पाठिंबा तिथं लागतो. हे सर्व जे मोठे नेते होऊन गेले, हे सर्व लोकनेता होते. त्यांनी लोकांच्या हितासाठी कार्य केलं, त्याच्यासाठी संघर्ष केला आणि तो संघर्ष लोकांना घेऊन त्यांनी केला. म्हणून हे जे काही वक्तव्य केले जातात त्याचा निषेध खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी केलाच पाहिजे. आपण जर बघितलं तर हा पुरोगामी जिल्हा, ज्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील, राजाराम बापू असतील, एन.डी. पाटील असतील, तसंच पतंगरावजी कदम साहेब असतील, आराराबा पाटील साहेब असतील, तसेच साहित्यिक खरात भाऊ असतील, श्री शिवाजी बापू शेंडगे असतील, माजी मंत्री सुरेशजी खाडे असतील, हे सर्वजण या भूमीतले नेते. त्यांनी एक विचार जपला आणि तोच विचार आपण सर्वजण आज त्या ठिकाणी जपत आहोत. जयंत पाटील साहेबांसारखे नेते हे जपत आहेत. मी आपल्या सर्वांना विचारतो, जेव्हा केव्हा तुम्ही याच्या आधी सांगलीच्या बाहेर जात होता, महाराष्ट्रात फिरत होता, तेव्हा या सर्व महामानवांची नावं घेतली जात होती का नव्हती? तुम्ही या भूमीतले आहात. काय ती पवित्र भूमी, काय ती लोक, मोठे नेते, त्या मोठ्या नेत्यांच्या पवित्र भूमीमध्ये तुम्ही सर्वजण आलात, एक अभिमान वाटायचा. पण हे बेंटेक्सचं सोनं खालच्या लेवलला जाऊन बोलतात. अतिशय गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं असेल तर एक तर पहिलं नाव कोणाचं घेतलं जाईल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचंच त्या ठिकाणी आपण नाव घेऊ शकतो. आणि यांनी काय केले, त्या अवतीभवती यांनी बहुजन समाजाचे काही नेते ठेवले. स्वतः स्वच्छ राहायचं आणि म्हणायचं सुसंस्कृत आम्ही आहोत, आम्ही संस्कृती जपतो. अरे पण तुमच्या आसपास जे नेते तुम्ही ठेवलेत त्यांना जे तुम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलायला लावता, त्यातून तुम्ही काय संदेश देता की हे बहुजन समाजाचे नेते आसपास तुमच्या बरोबर आहेत, त्यांचा फक्त उपयोग काय केला जाईल तर पवार परिवाराच्या विरोधात बोलण्यासाठी, पाटील परिवाराच्या विरोधात बोलण्यासाठी, मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विरोधात बोलण्यासाठी हे तुम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करता. मला एक कळत नाही क्यू येते या छोट्या नेत्यांची. कळत नाही का तुम्हाला काय तुम्ही करताय? तुम्ही तुमचा वापर करून घेताय सरीसुभाग, तुम्हाला तिथं कळत नाही. त्यांना लोकांचं काय घेणं देणं पडलं नाही. या सर्व छोट्या नेत्यांना काय करायचं तर त्यांच्या मोठ्या नेत्याचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना फक्त खुश ठेवायचे, बाकी यांना काही करायचं नाही. मग असे जे लोक आहेत, समाजाचं घेणं देणं नाही, लोकांचं घेणं देणं नाही, या जिल्ह्याचं घेणं देणं नाही, लोकांचं काय करायचं? आपण काय करायचं मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो. शांत बसून चालणार आहे का फक्त भाषणं ऐकली आणि विषय संपला? अहो मगाशी चालत असताना काही धनगर समाजाचे